हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी आमच्या आदिवासी समाजाच्या जल, जमीन आणि जंगलाकरता संघर्ष उभा केला। ते भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो। आणि आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री सन्माननीय श्री आशिष जयस्वालजी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडाजी, माजी मंत्री धर्मराव बाबा अत्रामजी, आमदार मिलिंद नरोटेजी, परिणय फुकेजी, माजी खासदार अशोक नेतेजी, माजी आमदार देवराव होळीजी, सरपंच श्रीकांत पावडे, आयजी श्री संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, त्याचप्रमाणे श्री प्रशांत बोकारे आपले कुलगुरू, या ठिकाणी उपस्थित श्री रमेश बारसाकळे, बाबूराव कोहळे, प्रशांत वाघरे, रवींद्र उललवार, त्याचप्रमाणे ज्यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडवला आणि या गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम जे करतायत ते लॉयड्सचे श्री प्रभाकरन आणि उपस्थित सर्व या लॉयड्स कंपनीचे, मी कामगार म्हणणार नाही, सर्व भागीदार, कारण आपण शेअर होल्डर देखील आहात, आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं, गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडिया बनवण्याचं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आपण निघालेलो आहोत। खरं म्हणजे ज्यावेळी 2016 साली 15-16 साली आपण मायनिंगची परवानगी देऊन या ठिकाणी मायनिंग सुरू झालं, परवानगी तर खूप आधीपासून होती, पण अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या। माओवाद्यांची अडचण होती, कायदा सुव्यवस्थेची अडचण होती, पण तशातच लॉयड कंपनीने आणि विशेषतः श्री प्रभाकरनजी यांनी हिमतीने पाऊल ठेवलं आणि सांगितलं की आपण आम्हाला संरक्षण द्या आणि आम्ही इथलं चित्र बदलवून दाखवू। मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की प्रभाकरनजी, आपल्याला गडचिरोलीमध्ये मायनिंग सुरू करायचं आहे, पण माझी एक अट आहे, गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा होता कामा नये। इथे मायनिंग करायचं आणि देशभरात उद्योग चालवायचे, इथल्या लोकांना गाड्यांचं प्रदूषण सहन करायला लावायचं आणि रोजगार मात्र अन्यत्र द्यायचा, हे चालणार नाही। याच ठिकाणी आपल्याला ही सगळी स्टीलची इकोसिस्टीम उभी करावी लागेल आणि त्यातनं इथल्या स्थानिकांना रोजगार तुम्ही देणार असाल तर तुम्हाला सगळं सपोर्ट करण्याकरता मी तयार आहे। आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला आणि मी आमच्या कोणसरी गावच्या गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेल की 2017 साली या गावच्या लोकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी आपल्या जमिनी देण्याचा निर्णय घेतला आणि आपण त्याचं काम सुरू केलं। आज बघता बघता आपण जेव्हा 2025 मध्ये आलेलो आहोत, त्यावेळी या कंपनीची प्रगती आणि इथल्या लोकांची प्रगती ही लक्षणीय झाली आहे। आज 14,000 तरुण तरुणी आपल्या गडचिरोलीचे या एका कंपनीमध्ये या ठिकाणी काम करता आहेत, त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आता मी
ज्यावेळी भूमिपूजनाकरता उद्घाटनाकरता गेलो होतो त्यावेळी आमच्या काही बहिणींशी आमचा वार्तालाप झाला, ज्या आता नवीन व्हॉल्वोच्या या ठिकाणी पेलेट्सच्या ट्रक त्या ठिकाणी चालवणार आहेत. आणि त्यावेळेस आमच्या एका बहिणीने सांगितलं की मी हाऊसकीपिंगच्या कामावरनं सुरुवात केली आणि कंपनीने 12,000 रुपयात हाऊसकीपिंगचं काम करत होती. कंपनीने पहिल्यांदा मला छोटी गाडी शिकवली, मग मोठी गाडी शिकवली आणि आता मी व्हॉल्वो शिकली आहे आणि 12,000वर मी काम सुरू केलं होतं. आता ही व्हॉल्वो चालवल्यानंतर 55,000 रुपये मला महिन्याला पगार मिळणार आहे. ही जी प्रगती आहे ही खरोखर अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पेलेट्सचा प्लांट असेल, स्लरी पाईपलाईन असेल, एक दुसरी चर्चा जी माझी श्री प्रभाकरन यांच्याशी झाली होती ती हीच झाली होती की आपल्याला गडचिरोलीचा विकास तर करायचा आहे, पण तो विकास करताना जल, जमीन आणि जंगल ही जी गडचिरोलीची संपत्ती आहे या संपत्तीचा विनाश न करता आपल्याला या ठिकाणी हा विकास करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वात जास्त प्रदूषण झालं असतं स्लरीच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये. त्यांनी त्या ठिकाणी 80 किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकली आणि त्यामुळे कुठलंही प्रदूषण न होता ही स्लरी त्या ठिकाणी येणार आहे. आणि महाराष्ट्रामधली पहिली स्लरी पाईपलाईन आणि देशातली चौथी पाईपलाईन त्याचंही आज आपण उद्घाटन केलेलं आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. आपण पाहू शकतो की जवळपास हळूहळू सगळं ट्रान्सपोर्टेशन इथलं हे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन केलं जातं आहे. आजच्या व्हॉल्वोच्या ज्या ट्रक्स आहेत या गॅसवर चालणाऱ्या आहेत. पुढच्या सगळ्या व्हेकल्स या व्हेकल्स या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेकल्स वाढतील पण कुठलंही प्रदूषण या ठिकाणी होणार नाही. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक अजून निर्णय घेतला की आपल्याला गडचिरोली हा आपला जिल्हा आज महाराष्ट्रातला सगळ्यात हिरवा जिल्हा आहे, सगळ्यात ग्रीन जिल्हा आहे, सर्वात मोठं जंगलाचं ट्री कव्हर असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आपण जर उद्योग सुरू करणार असू तर आपल्याला या जिल्ह्याचं ट्री कव्हर, या जिल्ह्याचं जंगल हे वाढवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की गडचिरोलीमध्ये 2 वर्षामध्ये 1 कोटी झाडं आम्ही लावणार आहोत. आणि त्यातल्या 40 लाख झाडं लावण्याचा शुभारंभ हा आजच आपण करतो आहोत की ज्यातनं पुढच्या काळामध्ये गडचिरोलीचं ट्री कव्हर वाढेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक अशा प्रकारचं काम होईल. आणि म्हणून मी प्रभाकरन यांना अशी विनंती केली होती की राजामुंड्री या ठिकाणच्या ज्या नर्सरी आहेत या देशभरात फेमस आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळीकडनं तिथलं वृक्ष किंवा तिथलं सॅपलिंग आणलं जातं. याचं कारण त्या ठिकाणी 3 वर्ष 5 वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण 90-95% आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर इथनं आणाच, पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा. आणि मला आनंद आहे की आता तशीच गडचिरोली तशीच नर्सरी आता आपल्या गडचिरोलीमध्ये तयार होते आहे. म्हणजे हे जे 1 कोटी झाडं आपण लावणार आहोत हे कागदावरचे झाडं नसतील. मला विश्वास आहे 80% 85% सर्वायवल रेटनी हे झाडं त्या ठिकाणी असतील. 3 वर्षानंतर ज्यावेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण ही झाडं मोजू त्यावेळी मला विश्वास आहे की या 1 कोटी झाडांपैकी 80% झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता, केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही, तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा, आहे त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक, आहे त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत.
आणि हे कार्य देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. आणि कोणीतरी असे लोक घुसलेले आहेत की जे लोकांचा आणि समाजाचा सत्यानाश करतील, अशा प्रकारचा भाव तयार करण्याचं काम हे लोक करतायत. आणि म्हणून अशा प्रकारे अफवांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करून विकासापासून लोकांना वंचित ठेवायचं, लोकांना जन्मभर गरीब ठेवायचं, लोकांना जन्मभर गुलाम ठेवायचं, लोकांना जन्मभर खितपत ठेवायचं, अशा मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध हा लढा आपण उभारलेला आहे. मला पाहताना आनंद वाटतो ज्यावेळी माझ्या भगिनी या ठिकाणी अतिशय स्वाभिमानानं उभ्या राहतात आणि या स्टेजवर येऊन आपलं सर्टिफिकेट ज्यावेळेस घेतात. माझी भगिनी ज्यावेळी ते वॉल्व्होचा ट्रक त्या ठिकाणी बसून स्वाभिमानाने चालवत पुढे जाते, त्यावेळी मला वाटतं भारतीय स्वातंत्र्याच्या या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलं होतं ते या गडचिरोलीमध्ये घडताना दिसतंय. तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे, कोण आहेत ते लोक? दलित आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. तुमचा साथ आम्हाला हवाय, तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय. आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सेवा.